महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची 66 जागांवर बाजी. राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश. महापालिकेसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. साम दाम दंड भेद वापरत बिनविरोधचा ट्रेंड. 5-10 कोटी रुपये दिले. खासदार संजय राऊतांचा आरोप. प्रशासनानेही उमेदवारांवर दबाव टाकल्याचा राऊतांचा दावा. अजित पवार आणि भाजपमध्ये खडाजंगी. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक झाली. अजित पवारांची टीका. तर आम्ही आरोप केले तर अजित पवारांना अडचण होईल. रवींद्र चव्हाणांचा इशारा. ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत अजित पवारांचा मिश्किल टोला. तर मोदी आणि फडणवीसांनी अजितदादांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं. राऊतांचं आव्हान. महापालिका निवडणुकांनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत. 6 जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत. दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत अशी राऊतांची पोस्ट. मुंबई महापालिकेसाठी आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार. वरळी डोममध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा. धुळे शहरात निवडणुकीला गालबोट. भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवार समर्थकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार. गोळीबारामध्ये भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी. सोलापुरात अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 गटात वाद. मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या. भाजप उमेदवार शालन शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. गावात प्रसूतीची सोय नसल्यानं महिलेची 6 किलोमीटरपर्यंत पायपीट. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळासह आईचा अंत. मुलगा ऐकत नसल्याच्या किरकोळ कारणावरून आई वडिलांनी 12 वर्षांच्या मुलाला साखळीनं बांधलं. नागपूरच्या अजनीतील धक्कादायक घटना. महिला व बाल कल्याण विभागानं केली मुलाची सुटका.